हॅलो स्टुडंट. तर मटेरियल अँड मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस त्यामधलं मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेसचा चौथं युनिट आपण पाहतो आहे, फंडामेंटल्स ऑफ मशिनिंग. सो व्हॉट इज मेटल कटिंग किंवा मशिनिंग म्हणजे काय? तर ही एक प्रोसेस आहे की ज्या प्रोसेसमधनं आपण जो काही वर्कपीस आहे किंवा ब्लॉक ऑफ मेटल आहे त्याच्यामधनं आपण अनवॉन्टेड मटेरियल चिप्सच्या स्वरूपात रिमूव्ह करतो आणि त्या वर्कपीसला डिझायर्ड शेप किंवा रिक्वायर्ड शेप आणि साईज देतो. त्या प्रोसेसला आपण म्हणतो मेटल कटिंग किंवा मशिनिंग. म्हणजेच आपल्याला समजा वर्कपीस दिला आहे, त्या वर्कपीसला आपल्याला रिक्वायर्ड शेप आणि साईज द्यायचा आहे, तर आपण काय करणार की कटिंग टूलच्या साहाय्यानं आपण त्याच्यातलं नको असलेलं मटेरियल हे चिप्सच्या स्वरूपात रिमूव्ह करणार आणि त्या ब्लॉकला किंवा त्या वर्कपीसला रिक्वायर्ड शेप आणि साईज देणार. ह्या प्रोसेसला म्हणतो आपण मेटल कटिंग. सो मेटल कटिंग or machining is a process of producing workpiece by removing unwanted material in the form of chips from a block of metal. So it is a process of removing unwanted material फ्रॉम अ ब्लॉक ऑफ मेटल इन द फॉर्म ऑफ चिप्स. आता हे काय होतं तर वर्कपीस आणि टूल ह्याच्यामध्ये शेअरिंग ॲक्शन होते आणि ह्या शेअरिंग ॲक्शनमुळं आपल्याला चिप्स तयार होतात. ठीक आहे. आता आपण मेकॅनिक्स ऑफ चिप फॉर्मेशन पाहूया. आता जेव्हा चिप्स तयार होतात किंवा जे मशिनिंग होतं आहे ह्याच्यामध्ये बघा 3 पॉईंट महत्त्वाचे आहेत. एक तर वर्कपीस स्टेशनरी असेल आणि टूल मूव्ह होत असेल त्याच्या रिलेटिव्ह, किंवा टूल स्टेशनरी असेल वर्कपीस मूव्ह होत असेल, किंवा दोन्ही एकमेकाच्या रिलेटिव्ह मोशनमध्ये असू शकतात. तर अशी कंडिशन असेल. आता समजा इथं तुम्हाला डायग्रॅममध्ये दाखवले मेकॅनिक्स ऑफ चिप फॉर्मेशनमध्ये आपण असं कन्सिडर करूया की हे वर्क पार्ट म्हणजे वर्कपीस काय आहे आता स्टेशनरी आहे आणि टूल काय होतं आहे राईटकडून लेफ्टकडं मूव्ह होत आहे. तर जेव्हा आपण इथं डेप्थ ऑफ कट घेणार आहे तेव्हा हे आपण टूल जे आहे ते राईटकडून लेफ्टकडे मूव्ह होत असताना त्या टूलच्या समोरचा जो मटेरियल आहे त्या समोरचं इन फ्रंट ऑफ टूल जे मटेरियल आहे ते कॉम्प्रेस होतं आणि तिथं प्लास्टिक डिफॉर्मेशन होतं अलॉंग दिस शेअर प्लेन. हा शेअर प्लेन दाखवलेला आहे. हा जो हे जे दाखवलेलं आहे त्यामध्ये डिफॉर्मेशन होतं म्हणजे शेअर प्लेन तयार होतो आणि तिथं शियर स्ट्रेस तयार होतो आणि ह्या शियर स्ट्रेसची व्हॅल्यू जेव्हा अल्टिमेट स्ट्रेस किंवा मॅक्सिमम स्ट्रेसच्या पुढे जाते तेव्हा ते एलिमेंट्स जे आहेत ते फ्रॅक्चर होतात आणि चिप्सच्या स्वरूपात ते रिमूव्ह होतात किंवा जे वर्कपीस आहे त्याच्यातलं अनवॉन्टेड मटेरियल हे चिप्सच्या स्वरूपात रिमूव्ह होत असतं. ठीक आहे. म्हणजे इथं प्लास्टिक डिफॉर्मेशन होत असतं. तर इथं तुम्हाला दाखवलेलं आहे पहा हे जे प्लास्टिक डिफॉर्मेशन होतं ते ABCD ह्या नॅरो बँड म्हणजे शियर झोनच्या अलॉंग प्लास्टिक डिफॉर्मेशन टेक्स प्लेस. आता इथं तुम्हाला जरी AB आणि CD ह्या लाईन्स पॅरलल दिसत असतील तर त्या पॅरलल नसतात. ते वेज शेप स्ट्रक्चर तिथं फॉर्म होतं आणि ह्याच्यामध्ये टूलच्या पुढचा भाग हा थिक असतो म्हणजे जाड असतो आणि त्याच्या अपोजिट एंडला ते थिन असतं म्हणून हे चिप्स काय होतात कर्ल होतात. अशा पद्धतीने हे मेकॅनिक्स ऑफ चिप फॉर्मेशन आहे बघा. सो इन दिस द वर्कपीस इज कन्सिडर स्टेशनरी अँड टूल इज मूव्हिंग फ्रॉम राईट टू लेफ्ट. सो द मेटल इन फ्रंट ऑफ टूल गेट कॉम्प्रेस. सो द मेटल इन फ्रंट ऑफ टूल दिस मेटल गेट कॉम्प्रेस and it causes shear stress. So when this stress or shear stress, the value of shear stress exceed or increases or it exceed beyond the ultimate stress of the metal, then particles will shear to form chips. Okay. If the metal is ductile, then high temperature shear and plastic flow take place and material flow plastically along the shear plane forming the chips. So actually this plastic deformation does not occur across the shear plane but it occurs along a narrow band. So this is a shear zone. The shear zone is V shape. It is not parallel. AB and CD are not parallel. So due to this V shape, the thicker portion near the tool and thinner is opposite to that. So the chips curl. थोडक्यात म्हणजे काय लक्षात घ्या. मी परत एकदा सांगतो की इथं तुम्हाला जी डायग्रॅम दाखवलेली आहे त्याच्यामध्ये वर्कपीस आहे टूल आहे.
वर्कपीस आपण स्टेशनरी कन्सिडर करूया आणि टूल काय होतं आहे राईटकडून लेफ्टकडं मूव्ह होतं आहे. तर जेव्हा ते मूव्ह होत असेल तेव्हा काय होतं की जे काही टूल आहे त्याच्या पुढचा जो भाग आहे वर्कपीसचा जो त्याच्या टूलच्या पुढचा जो भाग आहे तो कॉम्प्रेस होतो. ते मटेरियल काय होतं इथं कॉम्प्रेस होतं. जेव्हा टूल असं मूव्ह होतं तेव्हा त्याच्या समोरचं जो काही मटेरियल आहे किंवा मेटल आहे त्या टूलच्या इन फ्रंट जे मेटल आहे ते कॉम्प्रेस होतं आणि इथं प्लास्टिक डिफॉर्मेशन विल टेक प्लेस आणि इथं एक शियर प्लेन तयार होतो. असा शियर प्लेन हा जो दाखवलेला आहे, हा शियर अँगल इथं दाखवलेला आहे पहा आणि हा शियर प्लेन दाखवलेला आहे. तर इथं शियर प्लेन तयार होतो. तर हा शियर प्लेन तयार होतो आणि इथला जो स्ट्रेस आहे शियर स्ट्रेस आहे त्याची व्हॅल्यू अल्टिमेट स्ट्रेसपेक्षा मॅक्सिमम स्ट्रेसपेक्षा जास्त होते. म्हणजेच काय होतं मेटल इथं फ्रॅक्चर व्हायला सुरुवात होते किंवा त्याचे चिप्स तयार व्हायला चालू होतं. तर हे जे बेस शेप स्ट्रक्चर इथं दिसते ॲक्च्युली इथं शियर प्लेन आहे त्याच्या खाली AB लाईन दाखवलेली आणि इट कंटिन्यूस अप टू CD. तर असा एक नॅरो बँड तयार होतो त्याला शियर झोन म्हणतो आणि इथं तुम्हाला AB आणि CD जरी पॅरलल दिसत असेल तर ॲक्च्युअलीमध्ये ते दोन्हीही पॅरलल नसतं तर ते वेस शेप तयार होतं आणि ह्या वेस शेपच्यामुळं हे जे टूल आहे त्याच्या पुढचा भाग हा जो वर्कपीसचा टूलच्या पुढचा भाग आहे मेटल जे आहे टूलच्या पुढं ते थिकर असतं आणि त्याच्या अपोजिट एंडला थिनर असतं. त्याच्यामुळं हे चिप्स काय होतात कर्ल होतात आणि अशा पद्धतीनं हे चिप फॉर्मेशनचं मेकॅनिक्स आहे. ठीक आहे. तर तुम्हाला आत्ता लक्षात आलेलं असेल की ह्यामध्ये 2-3 पॉईंट्स महत्त्वाचे आहेत. एक वर्कपीस स्टेशनरी समजा आणि टूल मूव्ह होतं आहे. टूल जेव्हा मूव्ह होत असेल तेव्हा टूलच्या पुढचं जे मटेरियल आहे किंवा मेटल आहे ते कॉम्प्रेस होतं. तिथं प्लास्टिक डिफॉर्मेशन होतं आणि तिथं शियर प्लेन तयार होतो. शियर प्लेन तयार होतं म्हणजे काय मटेरियल त्या प्लेनच्या अलॉंग काय होतं शियर होतं. आता शियर होण्यासाठी कंडिशन काय आहे जेव्हा शियर स्ट्रेसची व्हॅल्यू ही मॅक्सिमम स्ट्रेसपेक्षा जास्त होईल तेव्हा ते एलिमेंट्स जे आहेत ते फ्रॅक्चर होणार आहेत किंवा तिथं चिप्स तयार होणार आहेत. ठीक आहे. तर ॲक्च्युली जे शियर झोन आहे नॅरो बँड आहे तो नॅरो बँड इथं तुम्हाला दिसतो ABCD हा नॅरो झोन आहे शियर झोन आहे नॅरो बँड आहे. आता इथं जरी तुम्हाला डायग्राममध्ये AB आणि CD पॅरलल दिसत असलं तर ते ॲक्च्युली प्रॅक्टिसमध्ये ते पॅरलल नसतं तर ते वेस शेप स्ट्रक्चर तयार करत असतं. तर त्यामध्ये टूलच्या पुढचा जो भाग आहे मटेरियल आहे जे वर्कपीसचं मटेरियल आहे त्याच्यामध्ये ते थिकर असतं आणि त्याच्या अपोजिटला ते थिनर असतं. ठीक आहे. त्यामुळे हे चिप्स काय होतात टूल फेसच्या अलॉंग स्लाईड होतात आणि कर्ल होतात. तर हे मेकॅनिक्स आहे चिप फॉर्मेशनचं. आता आपण पाहूया टाईप्स ऑफ चिप्स. तर 3 टाईप्सच्या चिप्स आहेत डिसकंटिन्युअस ऑर सेगमेंटल चिप ही पहिली, दुसरं कंटिन्युअस चिप आणि तिसरं कंटिन्युअस चिप्स विथ बिल्टअप एज. आता डिसकंटिन्युअस ऑर सेगमेंटल चिप्स कशाला म्हणायचं जेव्हा हे जे चिप्स आहेत त्याचे बारीक बारीक तुकडे पडतात. चिप्स हे कंटिन्यू नसतात तर इट इज फ्रॅक्चर्ड इंटू स्मॉल पीसेस अहेड ऑफ कटिंग टूल. कटिंग टूलच्या समोर किंवा पुढे ह्याचे बारीक बारीक चिप्सचे तुकडे पडतात तेव्हा त्याला आपण डिसकंटिन्युअस किंवा सेगमेंटल चिप्स म्हणतो. आता ह्याचे कंडिशन्स काय आहेत एक तर आपण ब्रिटल मटेरियल ठिसूळ मटेरियलचं मशिनिंग करत असू जसं की कास्ट आयर्न आहे ब्रॉन्झ आहे त्याचं मशिनिंग करत असणार आहे किंवा 2 डेप्थ ऑफ कट ही जास्त असेल. डेप्थ ऑफ कट म्हणजेच काय परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन मशीन सरफेस अँड अनमशीन सरफेस त्याला आपण म्हणतो डेप्थ ऑफ कट. ही डेप्थ ऑफ कट जास्त असेल तर तिसरी कंडिशन आहे कटिंग स्पीड जो आहे की ज्या स्पीडला ते मटेरियल रिमूव्ह होणार आहे तो कटिंग स्पीड हा कमी असेल आणि रेक अँगल. आता रेक अँगल आपण टूल जॉमेट्रीमध्ये सिंगल पॉईंट कटिंग टूलच्या पाहणार आहोत पण सध्या लक्षात घ्या की रेक अँगल तो स्मॉल असेल. ठीक आहे. तर तो स्मॉल रेक अँगल असेल तरीसुद्धा आपल्याला ह्यामध्ये डिसकंटिन्युअस चिप्स तयार होतं. पहिलं मटेरियल ब्रिटल असेल, दुसरं डेप्थ ऑफ कट जास्त असेल, तिसरं की कटिंग स्पीड जो आहे तो कमी असेल आणि रेक अँगल हा स्मॉल असेल. तर स्मॉल रेक अँगल असेल तर डिसकंटिन्युअस किंवा सेगमेंटल चिप्स तयार होतात. ह्या 4 कंडिशन तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ब्रिटल मटेरियल असेल, डेप्थ ऑफ कट जास्त असेल, कटिंग स्पीड कमी असेल आणि रेक अँगलसुद्धा कमी असेल तर डिसकंटिन्युअस चिप्स तयार होतात. नेक्स्ट आहे कंटिन्युअस चिप्स. कंटिन्युअस चिप्स म्हणजे काय
ह्याच्यामध्ये बारीक बारीक तुकडे तयार होत नाहीत किंवा चिप्सचे बारीक बारीक तुकडे होत नाहीत, तर हे असे कंटिन्युअस रिबन लाईक स्ट्रक्चर ह्याच्यामध्ये तयार होतं. कारण का जे एलिमेंट्स आहेत ते एकमेकाला बाइंड झालेले असतात, बॉन्ड झालेले असतात, फर्मली बॉन्ड झालेले असतात आणि त्याच्यामुळे असं कंटिन्युअस रिबन लाईक स्ट्रक्चर इथं जसं दाखवलेलं आहे कंटिन्युअस रिबन लाईक स्ट्रक्चर तयार होतं. आता ह्याच्यामध्ये कंडिशन्स काय आहेत पहा, तर ह्याच्यामध्ये पहिली कंडिशन आहे की मटेरियल जेव्हा डक्टाईल असेल, आपण जेव्हा डक्टाईल मटेरियलचं मशिनिंग करतो आहे, डक्टाईल मटेरियल जसं की माय स्टील आहे, कॉपर आहे, ॲल्युमिनियम आहे, त्याचं मशिनिंग करताना हे कंटिन्युअस चिप्स तयार होतात. त्याच्यामध्ये कटिंग स्पीड जास्त असेल, ही दुसरी कंडिशन आहे. तिसरी कंडिशन अशी आहे की रेक अँगल जास्त असेल आणि चौथी कंडिशन म्हणजे इफिशियंट लुब्रिकेशन किंवा कूलंटचा वापर त्यामध्ये केला असेल. आता हे जे चिप्स आहेत ते कंटिन्युअस चिप्स ते डक्टाईल मटेरियलमध्ये तयार होतात. कटिंग स्पीड जेव्हा जास्त असेल, डक्टाईल मटेरियल असेल, कटिंग स्पीड जास्त आहे, रेक अँगल जास्त आहे आणि इफिशियंट लुब्रिकेशन असेल तर हे चिप्स तयार होतात. आणि हे चिप्स जरा हँडल करायला अवघड आहेत, कारण कंटिन्युअस असे चिप्स तयार होतात, त्यामुळे ते हँडल करायला हे डिफिकल्ट जातात. तर नेक्स्ट आहे ते म्हणजेच कंटिन्युअस चिप्स विथ बिल्टअप एज. आता बिल्टअप एज, आता इथं कंटिन्युअस चिप्स आहे म्हणजे डक्टाईल मटेरियलचं आपण मशिनिंग करत आहे, पण त्या डक्टाईल मटेरियलचं मशिनिंग करताना आपण समजा कटिंग फ्लुइड किंवा कूलंटचा वापर केला नाही आणि आपला जो कटिंग स्पीड आहे तो कमी ठेवला, रेक अँगल कमी ठेवला, स्पीड जो आहे तो जास्त दिला आणि डेप्थ ऑफ कट जास्त घेतली, तर आपल्याला हे कंटिन्युअस चिप्स मिळतात, पण त्याच्यामध्ये बिल्टअप एज तयार होतं. आता बिल्टअप एज म्हणजे काय बघा, जेव्हा मशिनिंग ॲक्शन होत असते किंवा मशिनिंग जेव्हा होत असतं किंवा कटिंग प्रोसेस होत असते, तेव्हा टूल आणि वर्कपीस एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतं आणि ते कॉन्टॅक्टमध्ये आलं की तिथं फ्रिक्शन तयार होतं. फ्रिक्शन तयार झालं की हीट डेव्हलप होते म्हणजे टेम्परेचर हे जे काय आहे ते टेम्परेचर जास्त होतं आणि फीड देतो म्हणजे आपण प्रेशर अप्लाय करत असतो. तर ह्याच्यामुळं काय होतं की थोडंसं मटेरियल हे टूलच्या कटिंग एजवर जमा होतं. टूलच्या कटिंग एजवर जमा झाल्यामुळं आणि हीट आणि प्रेशरच्या ॲप्लिकेशनमुळं त्या कटिंग एजवरच ते चिटकून बसतं, ॲडेअर होतं किंवा वेल्ड होतं. आता हे जे जमा झालेलं मटेरियल आहे, डिपॉझिटेड मेटल आहे, ते थोडंसं ब्रिटल असतं आणि ते ब्रिटल असल्यामुळं ते जे बिल्टअप एज झालेली आहे, बिल्टअप एज म्हणजे कटिंग एजवर जे काही जमा झालेलं मटेरियल त्याला आपण बिल्टअप एज म्हणतो. तर ते जे मेटल जमा झालेलं आहे ते ब्रेक होतं ब्रिटल असल्यामुळं. त्यातला काही भाग हा सरफेसला चिटकतो आणि काही भाग हा चिप्सबरोबर फ्लो होतो. आता मशीन सरफेसला तो चिटकल्यामुळं तर ॲडहेअर झाल्यामुळं सरफेस हा रफ येतो. आता याच्या कंडिशन काय आहेत, तर डक्टाईल मटेरियल, कंटिन्युअस चिप्स म्हणजे डक्टाईल मटेरियल आहे पण कटिंग स्पीड कमी आहे, डेप्थ ऑफ कट जास्त आहे, रेक अँगल कमी आहे, फीड जास्त आहे आणि कटिंग फ्लुइड वापरलं नाही. तर ह्याचे इफेक्ट काय होते, ॲडवर्स इफेक्ट, उलटे इफेक्ट काय होतात, तर रफ मशीन सरफेस तयार होतो, रफ सरफेस फिनिश तयार होतं. जे काय कटिंग फोर्स आहे तो फ्लक्च्युएट होतो, त्यामुळे व्हायब्रेशन होऊ शकतात कटिंग टूलमध्ये. आता हे अवॉइड करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर पहिलं तर मग आपल्याला कूलंटचा वापर किंवा कटिंग फ्लुइडचा वापर करावा लागेल. रेक अँगल जो आहे तो जास्त ठेवावा लागेल. नेक्स्ट आपल्याला जो टूल सरफेस आहे तो पॉलिश करावा लागेल आणि कटिंग स्पीड जास्त आणि फीड कमी ठेवायला लागेल डक्टाईल मटेरियलसाठी, म्हणजे ते बिल्टअप एज फॉर्म होणार नाही. सो दिस इज ऑल अबाउट टाईप्स ऑफ चिप्स. नेक्स्ट इज मेथड्स ऑफ मशिनिंग. आता ह्याच्यामध्ये 2 मेथड्स आहेत मशिनिंगच्या, एक आहे ऑर्थोगोनल मशिनिंग आणि दुसरं आहे ऑब्लिक मशिनिंग. ऑर्थोगोनलला आपण 2D मशिनिंग असं किंवा 2 डायमेन्शनल मशिनिंग म्हणतो आणि ऑब्लिक जे आहे त्याला 3 डायमेन्शनल मशिनिंग म्हणतो. आता ऑर्थोगोनल मशिनिंगमध्ये जे काही कटिंग फेस आहे टूलचा, तो जो काही लाईन ऑफ ॲक्शन आहे किंवा पाथ ऑफ टूल आहे किंवा फीड आहे त्याला 90 डिग्रीचा अँगल करतो आणि ऑब्लिकमध्ये जो फेस आहे टूलचा त्याचा अँगल हा 90 अंशापेक्षा कमी असतो पाथ ऑफ टूलला किंवा जे काय फीड आहे त्याला ऑब्लिक असं म्हणतात. आता इथं तुम्हाला दिसत असेल तर इथं जे काही कटिंग एज आहे किंवा कटिंग फेस आहे किंवा जे टूलचा फेस आहे तो फीडला म्हणजे पाथ ऑफ टूल, आता टूल कसं असं फीड होतं म्हणजे असं पाथ ऑफ टूल आहे, ह्या पाथ ऑफ टूलला हा जो कटिंग फेस आहे हा 90 डिग्रीचा अँगल करतो आहे म्हणजे ते ऑर्थोगोनल आहे. ऑब्लिकमध्ये काय आहे, कटिंग फेस जो आहे तो पाथ ऑफ टूल किंवा फीडला
लेस दॅन 90 डिग्रीचा अँगल करतो आहे त्याला ऑब्लिक असं म्हणतो. ठीक आहे. आता ह्याच्यामधलं फरक आपण लक्षात घेऊया. तर ऑर्थोगोनल कटिंगमध्ये कटिंग एज इज परपेंडिक्युलर टू डायरेक्शन ऑफ फीड, व्हाईल इन ऑब्लिक कटिंग एज इज लेस दॅन 90 डिग्री टू द फीड ऑर पाथ ऑफ द टूल. ह्याला आपण 2D म्हणतो, ह्याला 3D असं म्हणतो, किंवा ह्याला 2 डायमेन्शनल मशीनिंग, ह्याला 3 डायमेन्शनल मशीनिंग म्हणतो. ह्याच्यामध्ये ऑर्थोगोनल कटिंगमध्ये जी काही एज आहे, कटिंग एज आहे, ही विड्थपेक्षा जास्त असते. आणि ह्याच्यामध्ये ऑब्लिकमध्ये कटिंग एज जी आहे ती विड्थपेक्षा, कटिंग विड्थपेक्षा कमी असू शकते किंवा जास्त पण असू शकत नाही. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये ऑर्थोगोनल कटिंगमध्ये जे शियर फोर्स आहे ते स्मॉलर एरियावर ॲक्ट होतो आणि ऑब्लिकमध्ये जो शियर फोर्स आहे तो जास्त एरियावर ॲक्ट होतो. ह्याची टूल लाईफ, ऑर्थोगोनलची जी टूल लाईफ आहे ती कमी आहे, ऑब्लिकची टूल लाईफ ही जास्त आहे. ऑर्थोगोनल कटिंगमध्ये कमी प्रमाणात मेटल रिमूव्ह होतं आणि ऑब्लिकमध्ये जास्त प्रमाणात मेटल हे रिमूव्ह होतं. त्यामुळं हीट डेव्हलप पर युनिट एरिया जो आहे किंवा जो काही टूल वर्क इंटरफेसवर आहे तो हीट डेव्हलप पर युनिट एरिया इथं जास्त आहे आणि इथं हीट डेव्हलप पर युनिट एरिया हा जो आहे तो लेस आहे ऑब्लिकमध्ये. ह्याच्यामध्ये चिप्स हा एक कॉईल असतात आणि ह्याच्यामध्ये चिप्स हा ऑब्लिकमध्ये कर्ल असतात. ठीक आहे. आता बघा मी परत एकदा सांगतो, हा डिफरन्स महत्त्वाचा आहे. ऑर्थोगोनल कशाला म्हणायचं आणि ऑब्लिक कशाला म्हणायचं. ऑर्थोगोनलमध्ये जी कटिंग एज आहे किंवा फेस ऑफ टूल आहे ते फीडला म्हणजे पाथ ऑफ टूलला 90 डिग्री असतं आणि ऑब्लिकमध्ये जे फेस ऑफ टूल किंवा कटिंग एज आहे ती लेस दॅन 90 डिग्री फीडला किंवा पाथ ऑफ टूलला असते. ठीक आहे. तर ह्याला आपण 2 डायमेन्शनल म्हणतो ऑर्थोगोनल कटिंगला आणि ऑब्लिकला आपण 3 डायमेन्शनल असं म्हणतो. आता ह्याच्यामध्ये कटिंग एज जी आहे ती विड्थपेक्षा, कटिंग विड्थपेक्षा लार्जर असते ऑर्थोगोनलमध्ये आणि इथं कटिंग एज जी आहे ती असू शकते किंवा नसू शकते कटिंग विड्थपेक्षा लार्जर. आता ह्याच्यामध्ये शियर फोर्स जो आहे तो ऑर्थोगोनल कटिंगमध्ये म्हणजे 2 डायमेन्शनल कटिंगमध्ये स्मॉलर एरियावर ॲक्ट होतो आणि इथं जास्त एरियावर ॲक्ट होतो. त्यामुळं ह्याच्यामध्ये जी काय टूल लाईफ आहे ऑर्थोगोनलमध्ये ती कमी आहे टूल लाईफ आणि ह्या ऑब्लिकमध्ये चांगली टूल लाईफ, लॉंगर टूल लाईफ आहे. ऑर्थोगोनलमध्ये कमी अमाऊंट मटेरियल रिमूव्ह होतं आणि ऑब्लिकमध्ये जास्त अमाऊंट ऑफ मटेरियल हे काय आहे रिमूव्ह होतं. ह्याच्यामध्ये हीट डेव्हलप जे आहे पर युनिट एरिया तो जास्त आहे, त्यामुळे टूल लाईफ इथं कमी झालेली आहे. आणि ऑब्लिकमध्ये हीट डेव्हलप पर युनिट एरिया कमी आहे, त्यामुळे टूल लाईफ इथं वाढलेली आहे. ह्याच्यामध्ये जे चिप्स आहेत ऑर्थोगोनलमध्ये ते स्पायरल कॉईल असतात आणि ह्याच्यामध्ये ऑब्लिकमध्ये जे चिप्स आहेत ते कर्ल असतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे मेथड्स ऑफ मशीनिंग आहे. आज आपण इथंच थांबतो आहोत. नेक्स्ट लेक्चरला ह्याचा पुढचा भाग आपण पाहणार आहोत.